नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उपवासाची वडी बनवतोय किंवा पॉपकॉर्न म्हणा. इथे मी पाव किलो साबुदाणा घेतले आहे, त्याला 5 तास भिजवून घेतले आहे, छान भिजल्या गेले आहे. त्यानंतर इथे मी पाणी घेतले, 2 बटाटे घेतलेत. तुम्हाला सांगू वजनी म्हणजे असतील ते 200 ग्राम, किंवा एक बटाटा मोठा आहे. बटाटा सोलून घ्यायचा आहे. सोलल्यानंतर आपण पाण्यात ठेवायचं म्हणजे काळं नको पडायला म्हणून. दोन्ही बटाटे सोलून घेतलेत. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आहे तीसुद्धा दाबा, आणि मग त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक पण करा. आता हा बटाटा आपण किसून घ्यायचा आहे. तर इथे मी दोन्ही बटाटे किसून घेते आणि मग पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे. हा किस आहे, आपण पाण्यात ठेवून घ्यायचा. नंतर पहिले एक बटाटा किसून घेते, तो पाण्यात ठेवते, नंतर दुसरा किसणार आहे. तर पाहू शकता किस किती भरपूर निघाला आहे एक बटाट्याचा. पण जर साबुदाणे पाव किलो असेल ना, तर 150-200 ग्राम बटाटे घेतले तरी चालेल. अशाच पद्धतीने दोन्ही बटाटे आपले किसून झालेले आहे. आता हा किस आहे ना, चांगला मस्त मोकळ्या पाण्यामध्ये मी चांगला धुवून घेते, एक 2-3 पाण्याने. असा चांगला चोळून धुवून घ्यायचा. सर्व सफेद पाणी आपलं हे निघून जायला पाहिजे. अशाच पद्धतीने मी 2-3 पाण्याने हा किस धुवून घेतलेला आहे. आता इथे आपण काय हिरव्या मिरच्या टाकायच्या तर टाकायच्या, नाही तर मीठ टाकलं तरी चालेल. उपासाला जिरं चालत असेल तर जिरं पण टाका. मी फक्त इथे हिरवी मिरची टाकत आहे. एक 4-5 हिरव्या मिरच्या आपण टाकायच्या. तर थोडंसं मिक्सरला फिरवून मी घेतले. 1 चमचा हिरवी मिरचीचा तो ठेसा आणखीन आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, तो पण काढून घेतला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण सुकल्यानंतर एकदम म्हणजे सुकल्यानंतर कसं सुकल्यावरती मीठ मग जास्त लागेल ना, मग त्यासाठी कमी टाकायचं, नाही तर मग खारट होतील. आता ही साबुदाणा वडी आपण बनवतोय. तर साबुदाण्यामध्ये पहिले मी मिरची मिक्स करून घेतले, नंतर हा बटाट्याचा किस टाकून आपण मिक्स करून घेऊया. पाणी सगळं निथळून घ्यायचं चांगलं. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर इथे हे ना भांडं लहान वाटत होतं, म्हणून मी दुसऱ्या ह्यामध्ये काढून घेतले. अशा पद्धतीने आपण सर्व हे किस आणि साबुदाणा, हिरवी मिरचीचा ठेसा, मीठ मिक्स करून घेतले. खूप छान असे हे पॉपकॉर्नसारखे फुलतात आणि कुरकुरीत लागतात. नक्की बनवून बघा. आता मिक्स झाले. इथे मी पाणी ठेवले. आपल्याला हे शिजवून घ्यायचे वाफेवरती. यामध्ये एक रिंग ठेवले मी. आणि आता यामध्ये आपण हे भांडं ठेवून घ्यायचं. वरती झाकण ठेवायचे. एक 10 मिनिटं आपण वाफ दिलेली आहे. 10 मिनिटं वाफ द्यायची, म्हणजे चांगलं शिजायला पाहिजे साबुदाणा. साबुदाणा जर चांगला शिजला ना, तो खूप खुसखुशीत हा वड्या होतात. आता तुम्हाला दाखवते मी जवळून पण. तर एकदम छान शिजल्या गेले बघा. एक एक दाणा मस्त शिजलाय आणि अगदी मोकळा झालेला आहे. आता ना हे गरमागरमच थोडं मी झाकून ठेवते. आणि तोपर्यंत ना 2 ताटं घेतले. ह्या ताटाला ना थोडंसं तूप लावून घेते. तूप नाही लावलं ना तरी पण वड्या छान निघतात, पण मला वाटलं नाही निघणार म्हणून मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे दोन्ही ताटांना. आता यावरती ना आपण छोट्या छोट्या वडे किंवा सांडगे असे सोडून घेऊया हाताने. गरम आहे म्हणून मी चमच्याने टाकत होते. अगदी थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि मग आपण हे लहान लहान गोळेसारखे असे सोडून घ्यायचे, ताटामध्ये ठेवायचे.
अशा पद्धतीने बघा, व्हिडिओमध्ये दाखवले ना तसं. तर मी अशा पद्धतीने ना सर्व ताट म्हणजे 4 ताटं झाले माझे. हे 2 ताटं आणि आणखीन 2 ताटं झालेले. थोडे सुटसुटीत ठेवायचे मग, आणि मग कडक उन्हामध्ये ना 2 दिवस सुकवायचे. जसे चांगले सुकतील ना तसे ते फुलतील. तर आमच्याकडे बघा सुकवायला ना जागा नाही, त्याच्यामुळे मी जर खाली ठेवलं ना तर गायी खूप त्रास देतात. असे कुरकुरीत म्हणजे एकदम कडक सुकवून घेतलेत मी. मस्त हे साबुदाण्याचे सांडगे आपले तयार झालेत. आता इकडे मी तेल आहे ना गरम करायला ठेवले. 1-2 टाकून बघते, तेल गरम नव्हतं. आता हे मी काढून घेते आणि मस्त फुललेत बघा. तर मी तुम्हाला हे जे टाकले होते ते दाखवले आहेत. आता मी दुसरे पण टाकून तुम्हाला दाखवते बघा. तेल आहे ना छान गरम करायचे. पाहू शकता असे मस्त टम फुगलेत. बघा मस्त असे एकदम खुसखुशीत झालेत परत. तर अशा पद्धतीने मी दुसरे पण तळून घेते. खूपच भारी तळल्या गेलेत बघा. तर तुम्ही पण मैत्रिणींना बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. पाहू शकता मस्त खुसखुशीत असे सांडगे आपले तयार झालेत. तुम्हाला ना तोडून पण दाखवते मी. गरम आहेत. पाहू शकता किती म्हणजे 3 ते 4 पटीने हे सांडगे मस्त असे फुलल्या गेलेत. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. परत भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये.